नमस्कार. मी वैद्य वरद शिवप्रसाद चरखा, MD आयुर्वेद. मी संभाजीनगर येथे पहिला आणि तिसरा रविवार बीड येथून येतो. आमच्या इथे बीडमध्ये मागील 33 वर्षांपासून श्री सिद्धिविनायक आयुर्वेद चिकित्सालय अशा या दवाखान्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. 1993ला आमची स्थापना झालेली आहे. माझे वडील वैद्य शिवप्रसाद चरखा हे सर्वात जुने बीडमधील आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहेत. तर मागील 33 वर्षांपासून ते शुद्ध आयुर्वेद चिकित्सा करतात. त्यांच्याचप्रमाणे मी सुद्धा आयुर्वेद चिकित्सा करतो. माझं वैद्यकीय शिक्षण BMS हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे या ठिकाणी झालं असून पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच MD हे राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपूर, जे की आयुर्वेदातील टॉप 4 कॉलेजेसमधनं मानलं जातं, तिथून झालेलं आहे. सर, आयुर्वेदामध्ये भरपूर आज तुमच्याकडे येण्याचं कारण काय आहे? आणि भरपूर समजा आज पाय दुखणे हे पांढरे केस होणे, पांढरे डाग येणे, यावर काय उपचार आपल्याकडे? आयुर्वेदाकडे येण्याचा लोकांचा ओघ हा मूलभूत चिकित्सा, त्यांना मूलभूत चिकित्सा हवी असा त्यांचा उद्देश आहे. जसं की आपण बघतो, तुम्ही सांगितलं की पाय दुखतात. पाय दुखणे किंवा कुठलाही शरीराचा भाग दुखणे, सांधे दुखणे, वाताचे आजार, याच्यासाठी आधुनिक चिकित्सेत बऱ्यापैकी औषधं आहेत. पण जोपर्यंत त्या औषधांचा प्रभाव आहे तोपर्यंतच त्या रुग्णांना त्याचा फायदा होतो. परंतु ही अशा प्रकारचे सगळे जे आजार आहेत त्यांना जर मुळापासून बरं करण्याचा जो काही विचार आहे तो आयुर्वेदात खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे की ह्या व्याधींची मूलभूत चिकित्सा, मुळापासून ते आजार बाहेर काढणे शरीराच्या, ही संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा ओघ आयुर्वेदाकडं जास्त वाढलेला आहे. पोट दुखण्याचे प्रमाण आणि लहान मुलांमध्ये जे आज पोटदुखी किंवा जे आपण कल्चरल बदल चालले खाण्यापिण्यामध्ये, याच्यावर कसं आपण करू शकतो आणि कशामुळे होतं त्यांच्या? जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांमध्ये हे पोट दुखण्याचे प्रमाण इत्यादी हे का चाललेलं आहे, तर जीवनशैलीमध्ये जो झालेला बदल आहे, लहान मुलांचा कल हा मैदानी खेळांपासून मोबाईलच्या खेळांकडे वळालेला आहे. त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांना शिस्त जी असते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता बदल झालेला आहे काळानुसार. आणि ह्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं की विविध प्रकारचे आजार लहानपणापासूनच मुलांमध्ये दिसत आहे. याच्यावरही आयुर्वेद हे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतं. लहान मुलांच्या बाबतीत अगदी जन्मजात बालकापासून 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकासाठी आयुर्वेदामध्ये चिकित्सा उपाय आहे. सर, एक साधा प्रश्न असा आहे, आता प्रत्येकांना मूतखडा, पित्ताशयाचे आजार हे वाढत चाललेले आहे आणि भरपूर ॲलोपॅथीचे उपचार करताय पण ते बरं होत नाही. आपल्याकडे याचा काय उपाय आयुर्वेदामध्ये मूतखड्यावरती आणि पित्ताशयाच्या खड्यावरती? मूतखडा किंवा पित्ताशयाचे खडे, शरीराच्या कुठल्याही भागात खडे बनण्याची प्रक्रिया जी आहे ती एक मूलभूत शरीराची प्रक्रिया मध्ये बिघाड झालेला असल्यामुळे होते. तर ह्याच्यामध्ये खडा बाहेर काढणे ऑपरेशनने हा केवळ जुजबी उपाय आहे. तात्पुरता तेवढा खडा बाहेर निघतो, पण त्या खडा बनण्याची जी प्रक्रिया आहे ती तशीच राहते. आयुर्वेद याच्यामध्ये अशा पद्धतीने काम करतं की जी खडा बनण्याची प्रक्रिया जी सुरू आहे शरीरामध्ये, त्याच्यात कुठे आपल्याला ते थांबवता येईल आणि कशा प्रकारे औषधं देऊन, तसेच दैनंदिन तुमच्या जीवनातील काही सोपे उपाय सांगून आयुर्वेद कशा प्रकारे ह्याच्यामध्ये बदल करता येईल आणि ती प्रक्रिया थांबवता येईल याच्यात उपाय सांगतो. म्हणजे हे होऊ नये याच्यासाठी काय उपाय आपल्याकडे? हे होऊ नये, खडा होऊ नये आणि कशामुळे? खडा जो आहे तो तुमच्या म्हणजे आमच्या आयुर्वेदानुसार जेव्हा तुमच्या शरीरातील पित्त हे एका जागी जमा होतं, तुमच्या शरीरात वात, पित्त, कफ 3 प्रकारचे दोष असतात. तर खडा म्हणजे ते सॉलिडिफाय होणं किंवा कुठेतरी जाऊन ते सॉलिडिफाय होऊन फसणं. जसं पित्ताशयात आहे, पित्ताशयामध्ये त्याला गॉल ब्लॅडर आपण म्हणतो. गॉल ब्लॅडरमध्ये हे खडे जाऊन फसणं. त्याच्यापेक्षाही वेदनादायक म्हणजे किडनीतून निघणारी आणि मूत्राशयापर्यंत जी काही नळी असते त्याला युरेथ्रा म्हणतो. युरेथ्रा ही त्याच्या पुढून निघते, युरेटर म्हणतो आपण त्याला. तर युरेटरमध्ये जो खडा फसतो, युरेटर आहे 4 mm, पण त्याच्यात खडा हा 10 mm, 11 mm, 12 mm पर्यंत त्याचे खडे जेव्हा फसतात तेव्हा ते खूप वेदनादायक असतात. तर हे खडे होऊच नयेत ह्याच्यासाठी आयुर्वेद हे जीवनशैलीचे उपाय, तुमची जीवनशैली कशा प्रकारे हवी, तुम्ही काय अन्न खावं, काय खाऊ नये,
कोणते पदार्थ घ्यावेत, कोणते टाळावेत, तुमचा व्यायाम कशा प्रकारे असावा, आणि जर तुमच्या शरीरात काही बदल या दृष्टीने सुरू झालेले असतील तर कुठल्या औषधं त्याच्यामध्ये घेऊन हे बदल ताबडतोब थांबवता येतील, अशा प्रकारे आयुर्वेद काम करू शकतो. तुम्ही जे सांगितलं याच्यामध्ये पण भरपूर जणांकडे ऑपरेशनकडे कल आहे, तर आपल्याकडे हा ऑपरेशन टळू शकतो का? 100% असे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत की ज्या रुग्णांना अनेक जे काही सोकॉल्ड एक्सपर्ट लोक आहेत त्या फील्डमधले, त्यांनी सांगितलं की ऑपरेशनशिवाय ह्याला पर्याय नाही, आणि एक आशेचा किरण म्हणून ते आयुर्वेदाकडे येतात. तर असे कित्येक रुग्णांमध्ये त्यांचे ऑपरेशन सक्सेसफुली टळलेले आहेत. त्यामुळे आयुर्वेद हा फक्त जुनाट आजार किंवा एक आजार होऊ नये म्हणून असा उपाय नाही आहे, तर कधी कधी इमर्जन्सीमध्ये सुद्धा आयुर्वेद हा खूप प्रभावीपणे काम करतो. इमर्जन्सी सिच्युएशन सुद्धा हाताळू शकतो. असे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. तर आपण काय आव्हान करसान म्हणजे ज्यांचं ऑपरेशन टाळू शकतो असे? माझं नेहमी एक आव्हान सगळ्यांना असेल की ज्यांना कोणाला डॉक्टर्सने ऑपरेशन हे सुचवलेलं आहे, पण त्यांनी अजून आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्याकडे न बघता फक्त दुसऱ्या शास्त्रांद्वारेच त्याच्याकडे बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडे ऑपरेशन हाच शेवटचा उपाय आहे, तर माझा नेहमी तुम्हाला हे आव्हान असेल की तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन त्याच्याबद्दल सल्ला घ्या की आयुर्वेद याच्यामध्ये काय करू शकतं. जर आयुर्वेद हे त्याच्यामध्ये ऑपरेशन टाळू शकत असेल तर मला वाटतं प्रत्येक रुग्ण हा आनंदाने आयुर्वेदच स्वीकारेल आणि ऑपरेशन दूर ठेवेल. सर, आयुर्वेदिकावर बरेचसे लोक विश्वास ठेवत नाही की त्याला उशीर लागतो, तर त्या बाबतीत काय सांग? आयुर्वेदाने उशीर लागतो ही खरी गोष्ट आहे, पण आयुर्वेद आजार बरा करतो म्हणून उशीर लागतो. जसं उदाहरण मी सांगतो, एखाद्याला सांधेदुखीचा त्रास आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरं होणं म्हणजे काय असतं, तर बरं होणं म्हणजे केवळ तुमचा वेदना कमी करणं. ह्याला जर तुम्ही बरं होणं असं म्हणत असाल तर ते असं नाही आहे. ते फक्त वेदना शमनाचा उपाय आहे. आजार बरा करणं ही एका दिवसात होणारी गोष्टच नाही आहे, कारण आजार एका दिवसात होतही नसतो आणि एका दिवसात बराही होत नसतो. आजार व्हायला अनेक वर्षांचं वेळ लागतो आणि आजार सुधारायला सुद्धा काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. म्हणून आयुर्वेद हे मुळापासून त्याला पूर्ण शरीरातल्या प्रक्रियेला चेंज करत असल्याने त्याला वेळ लागणं साहजिक आहे. शेवटचा प्रश्न, आपल्याकडे येण्यासाठी पत्ता आणि आपण कोणत्या वार इथे उपलब्ध असतो? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे मी पहिला आणि तिसरा रविवार, प्रत्येक महिन्याचा पहिला आणि तिसरा रविवार इथे मुंदडा कान्हा घसा व नेत्र रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या पाठीमागे गारखेडा या ठिकाणी मी प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी उपलब्ध आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत.